तर आम्ही बाहेर निघालोय, कृतिका मी जरा फिरून येतो, बघू इथं जवळ काय काय कसं कसं आहे ते. मी पहिल्यांदाच चालली आहे, बघूया. ओढणी कुठे आहे? तिकडंच आहे. सामान आणते ना थोडं थोडं, बघू. लाईट लागले तिथं बाहेरची. चला, झालं का? सर्वज्ञाला माहिती, सर्वज्ञाला माहिती हो भरायचं. फक्त टाकी भरली की बंद. सर्वज्ञाला माहिती चालू बंद करायचं हो. तो भरतोय पिशवी. माझं ते लाल पॉकेट कुठे? कांदे तर असे कांदे पसरून ठेवलेत एका कोपऱ्यात. अशी कांदे फोडणी किती छान आहे नाही. आवरा, चला, रात्र होईल परत. तुम्हाला बाहेर दाखवते कसं वातावरण आहे. कोण सुद्धा राहिला नाही. ते एखादी फॅमिली असते तरी काही वाटलं नसतं. कधी होणार आहे काय नाही. आज लवकर आले त्यांना म्हटलं चला मार्केटला जाऊन येऊया. तर आवडलंच नाही त्यांचं. अगं तुला परत तू म्हणतीस पाय दुखतात माझं, मग होय ग. परत म्हणू नकोस पायले दुखत्यात, लय लांब आहे, चालायला लागले. तर खिडकी का लावली? होय. आणि इथं पेपर लावलेत, तुम्हाला दाखवते. पेपर लावलेले कारण ना काच लावली तरी तिकडची माणसं बघतात आणि आमच्या इकडं उजेड आहे ना, त्यामुळे ते आपण झोपलं उठलं खाल्लं पिल्लं तर सगळे ते वरनं बसते, त्यामुळे ते बरोबर वाटाणं म्हणून हे पेपर लावलेत. म्हणजे उजेड नाही एवढं, म्हणजे असं अशी खिडकी उघडली की चांगला उजेड पडतो. पण आता काय करणार ना, बरोबर पण वाटत नाही. येऊ द्या की मग, पाऊस काय असंच राहणार आहे का मग? चला, लगेच उघडलीच नाही तर सगळी येतील. देवगत्ती करून आली लागलीस. शिवाय कसला वाश येते ग, बुधवारच डोकं दुखते माझं वासाने. इथं हे लावले का नवीन? असू दे ग, थांब 2 मिनिटं जरा. तर आम्ही त्या दिवशी डीमार्टला गेलेलो, तर हे सामान घेऊन आली मी. तेलाच्या पिशव्या, रवा, साखर आणले, शाबूस तांदूळ, पोहे, परत बरेच वस्तू आणल्या. ते मी इथं पण ठेवलेले, साबण वगैरे, हार्पिक, हे सगळं त्या दिवशी सामान आणून घेतलं. आणि महत्त्वाचं म्हणजे ही जाळी मी आता वापरायला काढली, भांड्याची जाळी पण डीमार्टमधूनच घेतली. आणि हे सामान पण घेतलं. आणि तर मी मैदाही आणलेला होता कारण मला शंकरपाळ्या करायच्यात म्हणून काय बनवणार आहे. आणि सकाळचा टायमिंग झाल्यावर आज शनिवार आहे, 10:30 वाजता पोरं येतील शाळेतून. आणि यांना पण 3 वाजता जायचं, खिचडी पण करायची मला.
तर म्हटलं शंकरपाळ्याचे घेतले बघा. इथं मी मैदा घेतलाय 5 वाट्या मैदा, 1 किलो म्हणजे कुठे गेली वाटी, ह्या वाटीचं माप घेतलंय मी. 5 वाट्या 1 किलो भरला आणि मला वाटते 2 वाट्या आणि अर्धी वाट्याची साखर घेतलेली आहे. साखरेचं माप बघा. तूप आहे ना म्हणून म्हटलं की जाऊ दे, आहे परत संपून जाईल म्हणून म्हटलं आपलं करावं. बघू आता कशा होत्या शंकरपाळ्या. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल ते कशा मी करणार शंकरपाळ्या. ते पाऊस येऊन गेला आता. ढगाळ वातावरण असलं ना नाही काय होत काय. हां नाही होत ना, जाऊ दे, हाय तेच आपलं बघायचं. चला पोरं येतील आता, पोरं त्यांना भूक लागली नंतर दूध पण आहे आता, हे दूध पण लागलं. हां बंद का केलं? तर इथं देवारा केलाय बघा. सुट्टी जागा झाली देवाऱ्याला. फक्त ते एक फोटो ठेवायचा आहे खाली, पण त्याला पाठ नाही म्हणून ठेवलेला नाही. आता इथं पण पसारा जरा जरा आवरलाय बघा. इथं पण जरा सगळं वरती सामान ठेवलंय ना, तिथं पण ठेवलंय. त्याच्यामुळे इथं जास्त काय पसारा दिसत नाही. आता कमी झालाय पसारा, तरी अजून वरती जाईल काय काय मी ठेवलंय. मग आता ह्यांना वेळ नव्हता म्हणून मी ठेवले ना सामान. तर बघू आता अजून काय काय बसते वरती. पण इथं पण वर सामान ठेवलंय भरपूर, तिथं पण ठेवलेलं. करते आता. कृतिका आली ना, मी ती कसं मोबाईल धरते का म्हणून मी थांबली, तिची वाट बघते. आता येईल शाळेतून. त्या बिल्डिंगमध्ये ना झाडू मारायला बायका येतात, झाडू मारून लादी पुसून घेतात. वरचं पण घाण असले तर सगळं पुसून दिसून घेते तिथे बिल्डिंगमध्ये. आपल्याला पुसायचं काहीच गरज नाही, कारण बायकांनी सगळं झाडू मारून इथलं पुसून घेतलं, इथलं सगळं स्वच्छ करून घेतलं. आपल्याला काय पुसायची गरजच नाही लागत. जरा ऊन पडले आज जरा. काय बायका त्या 10 दिवसात नाही येतात, कारण त्यांना बरीच काम असतात. एक बाई बघा झाडू मारते, खालचा पण झाडू मारतात ना, एकदम सगळं स्वच्छ करतात रोजच्या रोज येतं. अजून काही आले म्हणले येतील, तर अजून काय आले नाही.